आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सगळीकडे शोधलं सईला. तिने फोनही बरोबर घेतलेला नाहीये. पण आता कसं आणि कुठं शोधू तिला? देवा, आता तूच मार्ग दाखव. बरोबर, आता देवच सांगेल मला सईचा पत्ता. सॉरी सॉरी सॉरी. तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला लागलं तर नाही ना? ऍक्च्युली तुम्ही अचानक समोर आलात ना, त्याच्यामुळे आय एम रिअली सॉरी. नाही प्लीज, तुम्ही सॉरी नका म्हणू. खरं तर माझीच चूक आहे. माझं लक्ष नव्हतं चालताना. पण तुम्हाला लागलं तर नाही ना कुठे? हो ठीक आहे. मी तुम्हाला कुठे सोडू का? नाही नको, मी जाते. उगीच माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको व्हायला. त्रास काही नाही हो, तुम्ही ठीक आहात ना, हेच महत्वाचं आहे. तुम्हाला पाणी वगैरे देऊ का काही? नाही नको. तुम्हाला बरं वाटतंय का? हो. सॉरी, तुम्हाला सगळ्यांना माझ्यामुळे त्रास झाला आणि तुम्ही माझ्या मदतीला धावून आलात त्यासाठी थँक्यू. 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 मॉम, ही बघ माझी डायमंडची रिंग. भारी आहे ना? हो ग, 1-1.5 लाखाची तरी असेल नाही? 1-1.5 लाखाची. म्हणजे याहून महाग असेल? मॉम, खूप मोठ्या आणि श्रीमंत घरात लग्न होणार आहे माझं. जरा बडा सोच. देवांश जहागीरदारने मला ही रिंग घेतली आहे. यातला डायमंडच मिनिमम 5 लाखाचा वगैरे असेल. अगं बाई, हो हो बाई, असेल बाई. अगं पण मला भीती वाटते मॉम. ही रिंग माझ्या हातातून जाणार तर नाही ना? अगं, त्या अंगठीला काय पाय आहेत का अशी चालत जायला? कशाला जाईल? इथे मला टेन्शन आलंय आणि तुला पीजे सुचतात. मला ना भीती वाटतेय. ती सई देवांशला भेटायला तर गेली नसेल ना? आणि तिने देवांशला खरं सांगितलं तर? ही रिंग आणि माझा देव दोघही माझ्या हातून जातील ग मॉम. अंजली, तुला किती वेळा सांगितलंय त्या सईचं टेन्शन घेत जाऊ नकोस म्हणून. ना ते काम करतेस का? आता देवांशला फोन कर आणि असं सहज बोलता बोलता विचारल्यासारखं असं विचार की सई आली आहे का तिकडे, किंवा सईचा काही फोन आला होता का? काढून तर घे त्याच्याकडनं. हा, ही चांगली आयडिया आहे. अगं उठतेस कशाला? इथूनच बोल ना. थांब ग मॉम, तू थांब जरा. हाय अंजली, कसं वाटलं आजचं फंक्शन? छान छान झालं फंक्शन. आय नो, तुमच्या स्टेटसच्या मानाने फारच साधं आणि सिंपल होतं. तशी तयारी करायलाही आम्हाला जास्त वेळ नाही मिळाला ना. नाही नाही, असं काही नाही आहे. सिरियसली छान झाला कार्यक्रम. आणि इनफॅक्ट मला असे साधे आणि छोटे कार्यक्रमच जास्त आवडतात. ऍक्च्युली आईला खूप काही करायची इच्छा होती, पण तिची तब्येत बघता तिला जास्त धावपळ जमत नाही ना हल्ली. नाही, आणि प्लीज आईला जास्त काम करायला सांगू पण नका. त्यांची तब्येत सगळ्यात जास्त महत्वाची आपल्याकरता. आणि आई बाबांना सांगा लग्नाचं टेन्शन घेऊ नका, सगळं नीट होईल. थँक्यू सो मच फॉर अंडरस्टँडिंग. आणि
माझ्या हातचं जेवण आवडलं ना तुम्हाला? चांगली चव आहे तुझ्या हाताला. थँक्स. मी जेव्हा तिकडे येईन ना तेव्हा ऑफिससाठी तुम्हाला पण डब्बा करून देईन आणि आईंना पण काहीच काम करू देणार नाही. बाय द वे, तुमचं सईशी काही बोलणं झालं का? सईशी? हो, म्हणजे तिने तुमच्यापासून इतकी मोठी गोष्ट लपवली, त्याचं तिला पण बिचारीला गिल्ट आलं असणार ना. ती फ्रेंड आहे ना तुमची, म्हणून विचारलं. नाही, तिकडनं निघाल्यानंतर काहीच बोलणं नाही झालंय आमचं. ओ, ओके. आणि कसं आहे ना, कोणत्याही नात्याचा पाया हा खोट्यावर उभा राहत नसतो. आणि सईने इतकी मोठी गोष्ट आपलं नातं उभं राहत असताना लपवली. कशी लपवली ते मलाच कळत नाहीये. देवांश, आय एम रिअली सॉरी. तू का सॉरी म्हणतेस? इट्स ओके. आणि सॉरी म्हणण्यासारखं काही झालं पण नाही, सो रिलॅक्स. नाही, कसं? सईकडून चूक झाली ना, आणि ती बहीण आहे माझी. तिच्याकडून चूक झाली असेल तर मी माफी मागितल्यावर काय हरकत आहे? देवांश, मी तुम्हाला प्रॉमिस करते की सई असं परत कधीच नाही वागणार. नाही, दॅट्स ओके. ओके देन, ठेवू फोन आता. ओके, बाय. या, बाय. थँक गॉड, त्या सईने ना देवांशला अजून काहीच सांगितलं नाहीये. आत्ता जरा जीवात जीवाला माझ्या. मग मी म्हटलं होतं ना तुला घाबरू नको म्हणून. त्या साईत नाही ग एवढी किंमत. साहब, त्या मुलीला मी सोडणार नाही. उसने भरोसा तोड़ा है मेरा. फंसाया है मुझे. छोड़ूंगा नहीं उसको मैं. नहीं छोड़ूंगा. अरे काय लडकी लडकी लावलंय?